कुणी लक्ष देऊ नका. हे सगळे अनधिकृत बांधकाम रस्त्यावर वाढलेले आहेत, हातगाड्या पार्किंग. परंतु अधिकाऱ्यांना, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून सांगून थकलो, परंतु कुणीच लक्ष देत नाही. आता हे लोक का देत नाही लक्ष, मला हे समजत नाही. आता जायला एवढा रस्ता कापायला आम्हाला 20-20 मिनिटं लागतात, अर्धा तास लागतो असलपा मेट्रो जायला. परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांना पडलेली नाही आमची. एवढा मोठा रस्ता आहे, सगळे अनधिकृत बांधकाम पुढे वाढवलेले आहेत त्यांच्या जागेपेक्षा पुढं. परंतु ना हिर्लेकर साहेबांना इंटरेस्ट आहे, ना जीवन राठोड यांना इंटरेस्ट आहे, ना स्थानिक आरीला इंटरेस्ट आहे, कुणाला इंटरेस्ट नाहीये. रोड डिपार्टमेंटनी पत्र दिलेलं आहे वॉर्डला. वॉर्ड सांगते आम्ही डीपी वाल्यांना दिलंय, सर्वे वाल्यांना दिलंय. फक्त उडवाउडवीची उत्तर आहेत. सगळ्या रस्त्यावर गाड्या पार्किंग, ही परिस्थिती आहे आमची, तुम्ही बघू शकताय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आहे हिमालय सोसायटी रोड, लवजी वत्साद साडवे रोड आहे. आपण बघू शकताय काय परिस्थिती आहे आमची. एल वॉर्ड 160 वॉर्ड क्रमांक. माझी लोकप्रतिनिधींना ही विनंती आहे, जे लोकप्रतिनिधी आहेत, जनतेने ज्यांना निवडून दिलाय, मग ते खासदार असेल, आमदार असेल किंवा कुणी असेल, हे बघा, मग नंतर ज्यांचे गाड्या असतात ना, हे असे पुढे येतात आणि मस्त रस्ता क्लिअर करून देतात. हे बघा, इथं अशा गाड्या सगळे उभे राहतील. कुणाला बघायची इच्छा नाहीये. सगळे गॅरेज आहेत पुढं, रस्त्यावर रिक्षा लावून गॅरेजचा धंदा करतात. कुणी बोलणारा नाहीये. फक्त आम्ही बोलत राहायचं, आम्ही बोंबलत राहायचं, पण कुणी लक्ष देत नाही. बघा आपण किती ट्रॅफिक आहे, आपण बघू शकताय. आपण बघा किती ट्रॅफिक आहे ते. फक्त बाहेर निघाला आम्हाला, हिमालय सोसायटी मधनं बाहेर निघायला आम्हाला, हे काका सॉरी रिक्षामध्ये बसले होते, चूक झाली. हे बघा असे गाडे रस्त्यावर आणलेले आहेत. हे बघा, आम्ही सांगतोय आमचा रोड वाइंडिंग करून द्या, सर्वेवाल्यांना दिलाय, ह्याला दिलाय, त्याला दिलाय, कुणी लक्ष देत नाही. आपण बघू शकता हे सगळे हातगाडे बघा, सगळे धंद्यावाले. हे बघा, हे गॅरेज आहेत, बघू शकता. सगळे रस्त्यावर. यांना कुठला भाडा भरायची गरज नाही. महानगरपालिकेने यांना सगळ्यांना जागा रस्त्यावर दिलेली आहे. तुम्ही कुठलाही गोडाऊन भाड्यावर घेऊ नका, रस्त्यावर धंदा करा. आम्ही आहोत, आमचे घरं भरा, आम्हाला दुसरं काही घेणं देणं नाहीये. हे बघा, हे सगळे रिक्षा असे उभे असतात आणि हे गॅरेज आहे इथे. आता बंद आहेत. आता काय रमजान आहे, सगळे कारीगर गेले असतील. हे बघा, तुम्ही बघू शकताय. सगळे ही परिस्थिती आहे आमच्या इथे. कुणी बघणारा नाहीये. फुल ट्रॅफिक असते. हे बघा, हा पार्किंग करून उभा आहे इथे. हे बघू शकता आपण. हे रिक्षा अशा पार्किंग असतात. हे बघा, ही परिस्थिती आहे आमची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा, फुल ट्रॅफिक आहे. आता ही जी ट्रॅफिक आपल्याला दिसते, हे लेफ्ट टर्न मध्ये अनधिकृत गाडे बाहेर काढलेले आहेत. एक पानवाला, एक चहावाला आहे. अनधिकृतपणे गाडे तयार केले. त्यांच्या समोर सगळ्या रिक्षा लागलेल्या असतात. सिगरेट पितात, कोण चहा पितो. एवढा त्रास आहे हिमालय सोसायटी, गोविंदनगर, वाल्मिकी नगर, सुंदरबाग आमच्या इकडची या जनतेला. पण कुणी बघणारा नाहीये, कुणाला इच्छाच नाहीये बघायची. हे बघा, हे सगळे रस्त्यावर गॅरेज चालू आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि खरं सांगतोय, काहीच प्रॉब्लेम नसेल. हे फक्त आणि फक्त हे जे अनधिकृतपणे हे टनवर गाड्या आहेत, हे बघा, हे रिक्षा अशा लागल्या असतात. हे बघा, हे या पद्धतीने सगळे अनधिकृत गाडे बाहेर काढलेले आहेत. सगळे लोक काढतील. हे बघा, असे हे सगळे रिक्षा असे पार्क असतात. कुणी बघणारा नाहीये. धन्यवाद. द्या अजून असे मोठे मोठे गाडे बाहेर काढून द्या.